नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल द्वादशी या वर्षी 20 मार्च 2026 शुक्रवार रोजी येत आहे. या मंगल दिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ म्हणून स्वामींना दाखवायचा आहे. तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते व या मंगलदिनी स्वामींना त्यांचा आवडता नैवेद्य कसा अर्पण करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. बघा, स्वामींच्या प्रकट दिनांदिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे. स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचाच आहे. पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्यांचा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून दाखवा आणि तो दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी ते ग्रहण करा. यामुळे आपला गुरुग्रह तर स्ट्रॉंग होईल. गुरूंचा आशीर्वाद, गुरु पाठबळ सुद्धा आपलं स्ट्रॉंग होईल आणि आपल्या घरांमध्ये एकोपा, प्रेम आणि आनंद सुद्धा नांदेल. स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते मी आनंदाने स्वीकारेन. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे. या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजे आणि तुम्हाला हवं असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त पदार्थ करता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता. पण नाही झालं तर कोणताही एक पदार्थ सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. सकाळी मला शक्य झालं नाही, घाई गडबड होती, ऑफिसमध्ये होती, मग तुम्ही दुपारी दाखवा. दुपारी काही कारणाने झालं नाही, रात्री नैवेद्य दाखवा. कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. भलेही वेळेवर नाही झाली आपली सेवा किंवा महाराजांना नैवेद्य दाखवणं, पण आपला भाव म्हणून त्या दिवसांमध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आवर्जून दाखवा. सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि हो, हे जे पदार्थ आहेत ना, हे विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भलेही एक पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो घरी बनवा. का बनवावा? बघा, कोणत्याही देवांना स्वामींनाच म्हणून नाही कोण. जर नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर ते नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेषा ज्या आहेत, ज्यामुळे आपण म्हणतो बघा की हातावरच्या रेषा असं सांगतात तसं सांगतात, तर जे दुर्भाग्य आपल्या हातावर आहेत लिखित, तर ते दुर्भाग्य सौभाग्य बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांकडे आहे. ती ताकद तुम्ही ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानतात त्यांच्यामध्ये आहेत. आणि असंही म्हटलं जातं, नैवेद्य बनवताना ते जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असतं. दुर्भाग्याचा रेखा सौभाग्यामध्ये बदलत असतात. म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनवावा, विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा, हाताने बनवा. जसं जसं तुम्ही ते लाडू बांधाल ना आपल्या हातावर घेऊन, तसं तसं दुर्भाग्याच्या रेषा ज्या आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतील. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच ही गोष्ट होईल. तर सगळ्यात पहिला पदार्थ बेसनाचे लाडू. लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. हे तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल बेसनाचे लाडू बनवणं, तर पुरणपोळी जी आहे ती महाराजांना खूप खूप आवडते. तर या दिवशी आवर्जून तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकांमध्ये आवर्जून तुम्ही कुरडई असेल, खीर असेल, पुरणपोळी तर बनवायचीच आहे, पण त्यासोबतच खीरसुद्धा बनवायची आहे, कुरड्या बनवायच्या आहेत आणि खास करून भजी बनवायची आहेत आणि भजनमध्ये कांदा भजी बनवायचे आहेत. आता इतर देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण कांदा लसणांचा वापर करत नाही नैवेद्य दाखवताना, पण महाराजांना कांदा भजी ही प्रिय आहेत. म्हणून फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना पूर्ण तुम्ही बाकीचा जो स्वयंपाक आहे त्यांच्यामध्ये लसणांचा वापर करू नका, कांद्याचा वापर करू नका. फक्त भजी बनवताना त्यांच्यामध्ये कांदे टाका आणि कांदा भजी स्पेशल बनवून ती जी आहे ती नैवेद्यांमध्ये ठेवा. परत एकदा सांगते,
महाराजांचा हा आवडता पदार्थ आहे म्हणून कांदा भजीचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचाच आहे. इतर देवी देवतांना आपण कांदा लसूण नैवेद्यांमध्ये वापरत नाही, पण आपल्या स्वामी महाराजांना कांदा भजी सुद्धा तुम्ही बनवून याचा नैवेद्य दाखवू शकता. आता पुरणपोळीचा स्वयंपाक एवढं बनवणं तुम्हाला शक्य नाही आहे, तर मग काय करू शकता? तुम्ही खीर बनवू शकता. खिरीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना दाखवू शकता. खीर सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे. खीर आणि कांदा भजी बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता प्रश्न येतो की खीर कशाची बनवायची? तर खीर तुम्ही शेवईची बनवू शकता, अतिशय उत्तम आहे. शेवईची शक्य नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा मखाण्याची खीर बनवू शकता आणि त्याचाही नैवेद्य दाखवू शकता. किंवा तुम्ही बासुंदी सुद्धा बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता. आणि पिठलं भाकरी अत्यंत साधी पण स्वामींच्या आवडीचे जेवण हे देखील तुम्ही बनवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर अगदी साधं वरण भात भाजी पोळी बनवायची आणि भाजींमध्ये घेवड्यांच्या शेंगाची भाजी बनवायची. घेवड्यांच्या शेंगाची भाजी जी आहे ती सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे. वरण भात, घेवड्यांच्या शेंगाची भाजी, पोळी बनवायची आणि यांच्यासोबत कोणताही एक गोड पदार्थ बनवायचा. स्वामींच्या आवडीचा गोड पदार्थ बनवला जसं की खीर असेल किंवा बेसनांचे लाडू असतील तर अतिशय उत्तम. पण हे शक्य नसेल ना, तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवला तर अतिशय उत्तम आहे. किंवा तुम्ही गोड भात, ज्याला साखर भात सुद्धा म्हटलं जातं, नारळी भात म्हटलं जातं, तो बनवून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं. मग मी तुमच्यासोबत एवढे ऑप्शन शेअर केलेले आहेत. हे पदार्थ स्वामींना आवडतात. यापैकी तुम्हाला जो पदार्थ बनवणं शक्य होईल तो बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो स्वामींना दाखवायचा आहे. आता स्वामींना नैवेद्य कसं दाखवायचं आहे? तर एक स्वच्छ ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये नैवेद्य हा सगळा वाटून घ्यायचा, सगळा वाढून घ्यायचा. नैवेद्य उष्ट्या केलेला नसावा. तांब्यांमध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे. स्वामींना ठेवण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळ्या पेल्यांमध्ये पाणी घ्यायचं. स्वामींना नैवेद्यासोबत ठेवण्यासाठी वेगळा तांब्या ग्लास जो आहे, तांब्या पेला जो आहे तो घ्यायचा आहे आणि देवघरांसमोर बसायचं किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे बसायचं आहे. अगोदर तर दिवा लावलेला असावा, देवासमोर सुद्धा दिवा लावलेला असावा. जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा लावलेला असावा. कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवा हा नैवेद्य दाखवताना अवश्य लावलेला असावा. आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरीव चौकून काढून घ्यायचा आहे. त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं. त्यानंतर महाराजांच्या त्यांच्या डाव्या साईडला तांब्या पेला जे आहे आपण पाणी घेतलेलं आहे ते ठेवायचं. त्या नैवेद्यावर तुळशीची पानं जी आहेत ती ठेवायची आहेत. त्यानंतर आपलं उजव्या हातांमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, उजव्या हातांमध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करावा आणि स्वामींच्या मूर्ती फोटोकडे पाहत खालील मंत्र म्हणावेत. नैवेद्य दाखवत तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचं आहे. आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. शेवटी ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणाशी अर्पण करावे, देठ देवाकडे आणि पान आपल्याकडे, अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे. कमीत कमी 20 मिनिट, अर्धा तास तो नैवेद्य तसाच तिथे राहू द्या. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं त्या खोलींमध्ये किंवा देवघरांजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडा अर्धा तास तिकडे जाणं येणं थोडंसं थांबवायचं असतं आणि नैवेद्य झाकून ठेवायचं हे लक्षात ठेवा. आणि 20 ते 25 मिनिट, अर्धा तास झाले की मग तो नैवेद्य आहे त्याचा प्रसाद झालेला आहे आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा, जेव्हा आपण मंदिरांमध्ये सुद्धा जातो ना, तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या, नारळ द्या, आणि ते घेऊन आपण मंदिरांमध्ये जातो.
मंदिरांमध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरांमध्ये मधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्याला आणि त्याच नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या. म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते, ते नारळ होतं, पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा तो नारळाचा प्रसाद होतो आणि तो पेढ्यांचा प्रसाद होतो. याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर तेव्हा ते फक्त पदार्थ असतात, तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून वगैरे आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तर तेव्हा त्याचा प्रसाद तयार झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व देवीय शक्ती जी असते, ते देवतत्व जे असतं, सकारात्मक ऊर्जा जी असते त्यामध्ये आलेली असते. म्हणून हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही, खरकट्यांमध्ये टाकायचा नाही, खाली सांडू द्यायचा नाही. अगदी प्रसाद खाली जरी सांडला चुकून, आपण इतर कोणत्या गोष्टी बघा मुलांना सांगतो किंवा आपण खाली पडलं तर उचलून खायचं नाही, पण प्रसादाचा एक एक कण जो असेल ना, तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून तो आपण ग्रहण करायचा आहे. तुम्हाला जर खायचं नसेल तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, एखाद्या मुक्या जनावराला खाऊ घालू शकता. पण खरकटांमध्ये किंवा जे आपण डस्टबिनमध्ये वगैरे टाकतो की तुम्ही काही उरलेल्या कॅरीबॅगमध्ये बांधून असं चुकूनही टाकून देऊ नका. एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झालं, एखादी सेवा नाही करणं झाली तर करू नका, पण कधीही नैवेद्याचा, कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा कधीही अपमान करायचा नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जर तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल तर स्वामी तो नैवेद्य कधीच स्वीकारणार नाहीत. श्रद्धेने दिलेली साधी साखरही त्यांना पुरेशी आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन अन्नदान करणे किंवा गरजूला जेवण देणे हे कोटीपटीने पुण्य देणारे ठरते. आणि जर कोणाला सुतक किंवा विटाळ असेल तर निराश न होता केवळ मानसिक नामस्मरण करावे. शुद्ध झाल्यावर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा अर्पण करू शकता, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी दान धर्म नक्कीच करू शकता. बघा, गुरुचरित्रांमध्ये म्हटलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचं रक्षण करतात, पण जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरुचं आपल्या आयुष्यांमध्ये महत्त्व आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, तुमच्या आयुष्यांमध्ये सगळ्या गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरु ग्रह जर सकारात्मक असेल, तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा केली, तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल, गुरूंचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यांवर पडणारा आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहांचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकतेमध्ये बदलतो. एवढं गुरुचं महत्त्व, गुरुग्रहांचे महत्त्व आपल्या आयुष्यांमध्ये आहे. अजूनही खूप सांगण्यासारखे आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे व्हिडिओ येथेच थांबवते आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हाईप देखील नक्की करत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.